सृष्टी ह्या प्रकारे सर्व गोष्टींनी सुरुवात होईनी परमेश्वरनी सर्व जग आणि तेना सर्व वस्तू 6 दिनमा बनावात. पृथ्वीनी निर्मिती करानंतर ती तशीच अंधार आणि रिकामी होती आणि तिनावर काहीच नाही होतं. पण परमेश्वरना आत्मा तडे पाणीवर होता. मग परमेश्वरनी सांग उजाया हो आणि उजाया होई गया. परमेश्वरनी देख की उजाया चांगला शे आणि त्यांनी तेले दिन सांग. परमेश्वरनी तेले अंधारपासून अलग कर आणि अंधारले रात सांग. परमेश्वरनी सृष्टीना पहिला दिन उजाया बनावं. उत्पत्ती ना दुसरा दिनले परमेश्वरनी सांग आणि पृथ्वीनावरे आकाश बनावं. त्यांनी वरला आणि खालला पाणीला अलग करत आकाश बनावं. तिसरा दिन परमेश्वरनी सांग आणि पाणीपासून जमीन अलग करी. त्यांनी कोली जमीनले पृथ्वी आणि पाणीले समुद्र सांग. परमेश्वरनी देख की जे काही त्यांनी निर्माण करेल शे ते चांगलं शे. मग परमेश्वरनी सांग पृथ्वीवर अलग अलग प्रकारना झाड तयार होत आणि तसंच होईन. परमेश्वरनी देख की जे काही त्यांनी निर्माण करेल शे ते सर्व चांगलं शे. सृष्टीना चौथा दिनले परमेश्वरने आपला शब्दनाद्वारे सूर्य चंद्र आणि तारासले बनावं. परमेश्वरने तेसले पृथ्वीवर प्रकाश देवासाठी आणि दिनरात ऋतू व साल दाखडासाठी बनावं. परमेश्वरने देख की जे काही त्यांनी निर्माण करेल शे ते सर्व चांगलं शे. पाचवा दिनले परमेश्वरने पाणीमधला जीव आणि पक्षीसले बनावं. परमेश्वरने देख की हे चांगलं शे आणि त्यांनी तेसले आशीर्वाद देदा. उत्पत्तीना 6वा दिनले परमेश्वरने सांग पृथ्वीवर राहणारा प्राणी तयार होत आणि परमेश्वर बाप ना बोला प्रमाणे सर्व काय होईन. ह्या प्रकारे काही ग्रामपशु जमिनीवर सरपटणारा आणि काही वनपशु निर्माण होईनात आणि परमेश्वरने देख की हाय चांगलं शे. मग परमेश्वरने सांग आपला प्रतिरूपना माणूस आपण तयार करू. त्यासले पृथ्वीवर आणि सर्व प्राणीसवर सत्ता चालवता येईन. मग परमेश्वरने मातीकन माणूस निर्माण कर आणि तेना नागपुड्यामा जीवनी श्वास फुका. त्या माणूसनं नाव आदाम ठेवा मावना. परमेश्वरने आदामले राहासाठी एक बगीचा निर्माण करा आणि त्यांनी काळजी ठेवासाठी तेले तटे ठेव. बगीचाना मधमा परमेश्वरने 2 खास झाड लावत, जीवनना झाड आणि बरं वाईटना ज्ञान करीसन देणारा झाड. परमेश्वरने आदमले सांग की तो बगीच्यामधून कोणता बी झाड फळ खावत, फक्त बरं वाईटना ज्ञान करीसन देणारा झाडना फळ नाही खाऊ. जर कधी त्यांनी त्या झाडना फळ खादा तर तो खरंच मरीन. मग परमेश्वरने सांग माणूसले एकटं राहणं बरं नाही, पण प्राणीसमा आदमसाठी योग्य जोडीदार नाही भेटणार. परमेश्वरने आदमले दाट झोप लागू दिदी. मग परमेश्वरने आदमने एक पास होईकन एक बाई तयार करीसन तिले आदम समोरलय. आदमने तिनाकडे देखील सांग आखरी भेट नीट आहे तर मना सारखेच शे. तिले नारे म्हणत कारण की तिले नरपासून बनामा येलचे आणि म्हणूनच माणूस आपला माय बापले सोडीसन आपली बायको संगे जुडीसन राई. परमेश्वरने आपला प्रतिरूप ना बाई आणि माणूस बनावं. परमेश्वरने तेसले आशीर्वाद दिधा. तुमले गैर पोरोपोरी व नातवंड होत आणि पृथ्वी भरी टाका. परमेश्वरने देख की सर्व काही चांगलं शे व त्या सर्वांना विषयमा तो खुश होईना. हे सर्व उत्पत्ती ना 6वा दिन घडणं. 7वा दिन निर्मितीना काम पुरा होई जायला होतं. मग आपला कामपासून त्या दिन परमेश्वरने आराम लेदा. परमेश्वरने 7वा दिनले आशीर्वादित करीसन पवित्र ठरावं कारण की त्या दिन त्यांनी आपला कामपासून आराम लिधा. ह्या प्रकारे जग आणि तेनामधला सर्व काही परमेश्वरने निर्माण करत.